हाय, गुड मॉर्निंग. आज हर्षूला आंघोळ घातल्यानंतर लगेचच झोपून गेला. झोपल्यानंतर त्याला टिक्का वगैरे लावून घेतला. बाकी सगळी कामं तर झाली होती. म्हटलं हर्षू झोपला आहे तर ग्रंथ वाचून घ्यावा. हार्डली 10 ते 15 मिनटं झोपला असेल आणि लगेचच माझ्या मागे आला, शेजारी येऊन बसला. झोप तशीच होती डोळ्यावरती. आणि बाहेर हंबा आली होती म्हणून बघा मला कसं ड्रेसला पकडून घेऊन चाललाय बाहेर. दादा काय असं करतो तू? इकडे बघ. काय बोलो हंबाला? हंबा कशी करती? कशी? हंबा गेल्यानंतर सुद्धा आम्हाला घरात यायचं नव्हतं. मग त्याला घरात बसवण्यासाठी म्हटलं तू चॉकलेट खा. त्याला शक्यतो मी देत नाही चॉकलेट्स वगैरे, कधीतरीच देते. त्यानंतर काकीची आणि आमची बघा कशी मस्ती चालू होती. काय माहिती. हर्षूच काकीसोबत हर्षूला शोधत होता. त्यानंतर दुपारी तो बिलकुल पण झोपला नाही. दीदी शर्विलला केस कटिंगला घेऊन चाललं होतं. मला म्हटलं चल हर्षूचं पण टकलं करून टाकूयात. मग काय हर्षूचं सुद्धा चंबन करून टाकला. आणि शरू दादाला तर केस कटिंग करताना इतकी झोप आली होती. शर्विल टकलू हर्षू हर्षू अशी नाटकं चालू होती शरू दादाची. घरी आल्यानंतर दोघांना पण आंघोळ वगैरे घातली. आज जेवणामध्ये दीदी मिसळपाव बनवणार होत्या. संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. हर्षूला खाऊ घातलं, त्याला झोपवलं आणि असं छान संपला आमचा दिवस. बाय.